नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलवर। इथे तुम्हाला मिळणार आहे मनोरंजन, माहिती आणि मजेशीर कंटेंट एकाच ठिकाणी। त्यामुळे अजिबात वेळ न घालवता चला तर मग आजचे व्हिडिओ सुरू करूया। आजच्या व्हिडिओला धार्मिक महत्त्व आहे। दरवर्षी पचमढी इथे शिवभक्तांसाठी पवित्र यात्रा मानली जाते। इथे महादेव मंदिर, जटाशंकर गुफा व अनेक धार्मिक ठिकाणे आहेत। पचमढी हे मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील एक सुंदर, निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठिकाण आहे। याला मध्य प्रदेशाची राणी असेही म्हणतात। हे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत वसते असून समुद्रपाटीपासून सुमारे 1067 मीटर उंचीवर आहे। पचमढी धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या अतिशय प्रसिद्ध आहे। बाय रोडने जर जायचं प्लॅनिंग करत असाल ते अंतर 228 ते 260 किलोमीटर, जे जवळपास 7 तास तुम्हाला पिपरियावरून पचमढीला पोचायला लागेल। पिपरिया ते पचमढी 1 तासाचा डिस्टन्स आहे आणि नागपूरवरून मुख्य मार्गाने जाता जाता तुम्हाला सावनेर, चंद्रपूर, छिंदवाडा आणि पिपरिया, नंतर पचमढी। तर दुसरा मार्ग नागपूर, शिवनी, पिपरिया आणि पचमढी। बसने प्रवास करायची इच्छुक असेल तर नागपूर मेन बस स्टॉपवरून थेट पचमढीला नागपूर ते पचमढी अशी बस सेवा यात्रेसाठी स्पेशल जादा बसेस सोडण्यात येतात, जिथे 450 ते 500 रुपये तिकीट आहे। ट्रेनने जर तुम्ही जायचा विचार करत असाल तर नागपूर ते पिपरिया रेल्वेने 6 ते 7 तास, नंतर पिपरिया ते पचमढी टॅक्सी किंवा स्थानिक बसने 50 किलोमीटर 1 तासात तुम्ही तिथे पोहोचाल। सातपुडा व्याघ्र प्रकल्प नर्मदा नदीच्या दक्षिणेला वसलेला आहे। सातपुडा पर्वतरांगाचे जंगल जैवविविधतेने समृद्ध आणि त्यात अनेक लुप्तप्राय प्रजातीचा वास्तव्य तिथे आहे। सातपुड्याचं जंगल हे भारतातील सर्वात जुन्या राखीव जंगलापैकी एक आहे आणि जंगलमध्ये भारतातील लँडस्केपचा सातपुडा पर्वत रांगेतील एक विस्तीर्ण, शांत, संरक्षित क्षेत्र आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा। शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।